ते डाउनलोड करून घ्या. स्क्रीन दिसते ना माझी? दिसत नाही सर स्क्रीन. अच्छा नाही का? आता दिसतं. हो सर, आता दिसते. हा. सो मी जे लेआउट मध्ये बॅकग्राऊंड फोल्डर बनवला होता ना, तर ते लेआउट काढून इमेजेस मध्ये टाकून द्या. कारण इमेजेस मध्ये आणखी बऱ्याच गोष्टी आपण बघायच्या आहेत. तर बॅकग्राऊंडच्या ऐवजी आपण याला स्पेसिफिक करू शकतो. बॅकग्राऊंड इमेजेस जे आपण काल बघितलं होतं, राईट. देन स्प्राईट इमेज म्हणून एक प्रकार आहे, तो बघायचा आहे आपल्याला. हा येस, कधी काय विचारताय का? हॅलो. तुमचा परवाचा मेल आलाय, पोझिशन्स वाला. आज पाठवलाय का? नाही आला. नाही, 6 जानेवारीला आलाय, त्याच्यानंतर नाहीच, म्हणजे काल नाही आला. माझा एक क्वेश्चन आहे सर. हा, मी काल हा इफेक्ट देऊन बघितला बॅकग्राऊंड इमेजचा. हा काय झाला, म्हणजे टेक्स्ट पेक्षा पण जास्त डार्क वाटला मला. मला असं वाटलं की ते जो माझा बॅकग्राऊंड इमेज आहे तो थोडा फेंट असला पाहिजे. हा आपल्याला बऱ्याच प्रॉपर्टी आहेत आणखी बघायच्या आहेत, राईट. फिल्टर वगैरे काही मेथड्स आहेत जे आपण इमेजवरती लावू शकतो. आपण इमेजला ब्लॅक अँड व्हाईट करू शकतो, किंवा इमेज जर समजा डार्क आहे तर तिला थोडंसं आपण ओपॅक करू शकतो, ट्रान्सपरंट. त्याच्यानंतर ओव्हरले नावाचा एक प्रकार आहे, तो पण आपण बघणार आहे. म्हणजे इमेजच्या वरती आपण काय करतो, एक ट्रान्सपरंट ग्रे कलरचा शेड आणतो. शेअर करू का मी मेल? हा चालेल. हेच आहेत सगळे केले. हे कसं सेंड केलंय? ड्राईव्हनं सेंड केलंय? हा, ड्राईव्ह करूनच सेंड केले. एकदा ओपन कर, एखादा कुठलाही वरचा ओपन कर मेल. हा, ओपन करू हा पण? नाही माहिती नाही, माझ्याकडे तर एक पण नाही मला आलाय. मग मेल आयडी बरोबर आहे ना? हा, त्याच्यावरती करसाल नाही का मेल आयडी वरती? ठीक आहे, आपण सेशनच्या शेवटी बघू. ओके. सो एक नवीन फोल्डर बनवले मी इमेजेसमध्ये. इमेजेसमध्ये बॅकग्राऊंड इमेजेस भेटले, स्प्राईट इमेज बघतोय, आणि याच्यामध्ये आणखी 2-4 फोल्डर येतील पुढे इमेजेसची प्रॉपर्टी. जसं आता गजानन विचारलं की आपल्याला एखादी इमेज चेंज करायची आहे, लुक अँड फील, तर बऱ्याच मेथड्स आहेत आणखी बघायच्या. सो स्प्राईट मेथड काय ते बघूया आज. माझ्याकडे इमेज फोल्डरमध्ये बऱ्याच इमेजेस आहेत, जसं की हे डिशेस .png. तर PNG आणि JPG ह्याच्यामध्ये फरक काय, कोणी सांगू शकतं? सिंपल मी फरक. सांगू सर? हा येस. पीएनजी म्हणलं तर आपल्याला सर बॅकग्राऊंडला काही येणार नाही, फक्त जेवढं इमेज आहे तेवढंच येणार सर. आणि जेपीजी म्हणलं तर फोटो विथ बॅकग्राऊंड येईल सर, व्हाईट असं वगैरे, ब्लॅक. ओके ना, ठीक आहे. इथे इमेज घेतोय, इमेजला त्याला
हो लाईव्ह म्हटलं तर ही अशी इमेज दिसते राईट. सगळ्यात पहिलं काम काय आपलं इथं CSS. युनिव्हर्सल सिलेक्टर मार्जिन पॅडिंग 0 बॉक्स साइज बॉर्डर बॉक्स. सो बेसिकली होतं काय आपण जेव्हा जेपेक इमेज वापरतो तर समजा इथं जर काही व्हाईट पोर्शन आहे है ना किंवा इमेज नाही आहे तर तिथं व्हाईट पोर्शन दिसतो राईट. आणि जेव्हा आपण एखादी PNG इमेज वापरतो मी काय करतोय PNG इमेज टाकतोय. तर आता बघा ह्या इमेजचा ऍक्च्युली इमेज काय स्क्वेअर आहे है ना. या इमेजला समजा मी इथे ओपन केलं रॉकेट शिप दिसते का इमेज स्क्वेअर आहे ना. येस सर. बट हा जो पार्ट आहे म्हणजे जिथं काहीच नाहीये इमेज नाहीये है ना तो पार्ट ऍक्च्युली काय ट्रान्सपरंट आहे. जो रॉकेटचा शेप आहे तितकाच शेप काय दिसतोय बाकीचा जो पार्ट आहे ह्या स्क्वेअर मधला तो काय ट्रान्सपरंट आहे. त्यामुळे इथं जे बॅकग्राऊंड कलर आहे ते बॅकग्राऊंड कलर झाकलं चाललंय का नाही बॅकग्राऊंड कलर दिसतोय. म्हणजे अशा कंडिशन मध्ये आपण काय करणार PNG इमेज वापरणार. म्हणजे कसं PNG की इमेज पाहिजे आणि इमेजच्या बॅकग्राऊंडला जे काही बॅकग्राऊंड आहे ते पण दिसलं पाहिजे राईट. आता ही जी इमेज आहे ती बघा 100x100 पिक्सलची दिसते ओव्हर केल्यानंतर. येस सर. बट तो Yes. रॉकेट शेप सोडल्यानंतर बाकी जो काही पोर्शन आहे त्या स्क्वेअर मधला 100x100 मधला तो काय करत नाहीये म्हणजे व्हाईट टेबल नाही ट्रान्सपेरंट आहे. white दिसत. करेक्ट तो ट्रान्सपरंट आहे है ना. आणि अशा ट्रान्सपरंट इमेजच एक्सटेन्शन काय असतं .png. आणि जेव्हा आपण असा ट्रान्सपरंट पार्ट पाहिजे असतो त्यावेळेस आपण काय करतो PNG इमेज वापरतो. सपोज ह्या इमेजला जर म्हटलं मी विथ 100% अँड हाईट 100 ठीक आहे. तर ही इमेज कशी झाली हो एकदम पिक्सलेट झाली आता ब्लर झाली येस सर. कारण ही लो क्वालिटीची इमेज होती. आणि एकतर ही जेपॅक इमेज आहे. जेपॅक इमेज म्हणजेच रास्टर इमेज म्हणतात है ना. रास्टर टाईप इमेज. इमेजचे 2 टाईप आहेत एक आहे रास्टर आणि एक आहे स्केलर. तर रास्टर जे इमेज आहेत त्यांना जर आपण समजा एका पर्टिक्युलर रेंजच्या बाहेर जर त्याला काय केलं आपण एनलार्ज करायचा प्रयत्न केला म्हणजे स्केल करायचा मोठा करण्याचा प्रयत्न केला तर ते काय होतात पिक्सलेट होतात. पिक्सलेट का होतात कारण हे पिक्सल पासून बनलेली इमेज आहे आणि एक पर्टिक्युलर पिक्सल आहेत ह्याच्याकडे समजा 100 किंवा 100x100 चे पिक्सल आहेत आणि आपण त्या पिक्सलला काय करतोय ताणतोय 1000. हॅलो सर. हॅलो ऐकू येत नाही सर आवाज. थांबलेत वाटते सर 1 मिनिट थांब की. आय थिंक सरांचा नेटवर्कचा इश्यू. पाऊस पडायल्यामुळे झाला सर. पाऊस चालू आहे पाऊस.
पाऊस सुरू झाला? हो पाऊस आहे इकडे. हो पाऊस आहे आमच्याकडे. कुठं? उदगीर. अच्छा. आवळा. हॅपी मान्सून. तुम्हाला तिकडे होतं ना, झाला आमच्याकडे. तुमच्याकडून इकडे आले आमच्या. पाठवून दिलं वाटेल. तुमच्याकडे गारा पडल्या वाटते भरपूर ना. हो, ह्या दीपकच्या गावाकडे पडले. अच्छा. हॅलो दीपक. तो हे जे इमेजेस आहेत ना, हे इमेजेस काय होतात, पिक्सलेट होतात. म्हणजे एक पर्टिक्युलर रेंज पर्यंत आपण काय करू शकतो, त्यांना मोठं करू शकतो. त्याच्यानंतर जर आपण काय केलं, त्याला जर वाढवण्याचा प्रयत्न केला, त्याची हाईट किंवा वेट, तर हे जे इमेज पिक्सल पासून बनले आहेत, ते पिक्सल काय होतात, एकमेकापासून दूर होत जातात, है ना. आणि त्यामुळे ती इमेज काय वाटते आता आपल्याला, ब्लर वाटते. कलरफुल वाटते का ही इमेज, ब्लर झाली इमेज ही, येस सर. राईट. तर ते आता ह्या साईज मध्ये ती व्यवस्थित दिसते, कारण लिमिटेड पिक्सल आहेत आणि आपण त्याला लिमिटेड काय करतोय, हाईट आणि विड्थ मध्ये शो करतोय. याच्यापेक्षा जर याला थोडंसं वाढवण्याचा प्रयत्न केला, तर ते डेफिनेटली काय होईल, म्हणजे थोडंसं डिस्टॉर्टेड होऊन जाईल, व्यवस्थित नाही दिसणार, राईट. कारण ही रास्टर इमेज आहे, जेपॅग इमेज आहे, पिक्सल पासून बनलेली असते. त्याच्यानंतर काही नवीन कन्सेप्ट आले, जसं की SVG नावाची. आता हा SVG नावाचा rose.svg, पण तुम्हाला इथे इमेज दिसते का? नाही. नाही. तर इथं काय, काही मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन आहे, काही कोडिंग आहे, आणि त्या कोडिंगचा उपयोग करून काय केलेला आहे, इमेज क्रिएट केलेली आहे, राईट. तर ह्या इमेजला समजा मी इथं टाकलं, आणि काय आहे इमेजचं नाव, rose.svg. तर ही इमेज समजा आपण इथं दाखवली, राईट. तर ह्या इमेजला तुम्ही किती जरी पिक्सलेट केलं, सॉरी, किती जरी एनलार्ज केलं, पिक्सलेट नाही, किती जरी एनलार्ज केलं, समजा मी म्हटलेला विड्थ 200 पिक्सल, सॉरी %, आणि हाईट पण म्हटलं 200 VH. म्हणजे मी याला काय केलंय, डबल केलं. त्या इमेजची जी साईज होती, त्या साईजच्या काय केलं, डबल केलं. पिक्सलेट झाले का कुठं ही, नाही. 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 याला, या इमेजला तुम्ही किती जरी एनलार्ज केलं, तर ती पिक्सलेट होणार नाही, कारण ही इमेज म्हणजे ऍक्च्युली कशापासून बनवली गेलेली आहे, कोड पासून, है ना. काहीतरी एक कोड आहे किंवा काहीतरी एक मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन आहे, त्याच्यापासून ही इमेज काय केलेली आहे, क्रिएट केली गेली आहे. जसं समजा ह्याला जर आपण क्लिक केलं, मी बाकी कुठल्याही जरी इमेजला क्लिक केलं, समजा आपण हे मिल घेतलंय, तर इमेज दिसते ही, येस सर. राईट. किंवा जेपीजी झाली. आता समजा मी PNG इमेज आहे, जे आपण बघतोय ट्रान्सपरंट इमेज, PNG कुठे दिसते का, है ना. तर ही PNG दिसते, इमेज दिसते प्रॉपर, है ना. बट तेच जर आपण SVG ला क्लिक केलं, तर इमेज कोड मध्ये दिसतं. इमेज नाही दिसत, कोड दिसत. तिथे डॉट वेब पेज काय आहे, वेब पी मिल @2x.webp. कुठं, अच्छा हे साईज आहेत इमेजच्या, अच्छा हे वेबपी का, हा एक वेगळा फॉर्मॅट आहे, जे बेसिकली आपण वेबसाईट साठी बनवतो, वेब ऍप्लिकेशन साठी, है ना. जेपॅग आणि PNG च्या ऐवजी आपण वेबपी वापरतो, कारण याचा परफॉर्मन्स थोडा चांगला आहे ब्राउझरवरती. अच्छा. सो SVG मधला फरक कळाला. पण SVG मध्ये आपण काय करू शकतो, डिझाईन्स बनवू शकतो. जसं की आता हे एक डिझाईन आहे एक प्रकारचं, राईट, है ना. काहीतरी कलर्स आहेत, काहीतरी आपण याच्यामध्ये शेप्स क्रिएट केलेत, सर्कल्स वगैरे, ते वर लॅप केले एकमेकावरती. हा एक सर्कल आहे, त्याच्यानंतर हा एक सर्कल आहे, आणि हा एक सर्कल आहे, 3 सर्कल आहेत. आणि त्याचा उपयोग करून आपण काहीतरी एक डिझाईन क्रिएट केलाय. बट SVG मध्ये आपण अशा इमेजेस क्रिएट नाही करू शकणार, बरोबर ना. येस सर. SVG मध्ये आपण एक पॅटर्न किंवा काही डिझाईन्स, लोगो वगैरे ह्या गोष्टी क्रिएट करू शकतो. बट असे इमेजेस SVG मध्ये नाही होणार, है ना. तर तिथं आपल्याला काय करावं लागेल, जेपॅगच वापरावं लागेल, बट थोडंसं चांगल्या क्वालिटीची जेपॅग वापरावं लागेल, जी पुढे जाऊन काय नाही होणार,
आपण त्याला जर मोठ्या स्क्रीनवरती ओपन केलं तर ती डिस्टॉर्टेड नाही व्हायला पाहिजे, म्हणजे फाटली नाही गेली पाहिजे. राईट, क्लिअर आहेत पर्यंत? हो येस सर. सर. ओके. सो रास्टर आणि स्केलर, ह्या जे जेपॅक आहेत त्याला रास्टर म्हणतात आणि हा स्केलर. आता ह्याला स्केलर कशामुळे होतोय, तर आपण किती याला काय करू शकतो, स्केल करू शकतो. किती स्केल करू शकतो म्हणजे किती पट्टीमध्ये आपण याला काय करू शकतो, एनलार्ज करू शकतो, वाढवू शकतो. त्याच्यामुळे आपण याला काय म्हणतो, स्केलर. केलं. केलं. ओके, ठीक आहे. आता याच्यानंतर मी काय तर करतोय, स्केलर इमेज जर आपण कम्प्रेस केली तरी तशीच दिसेल का? हा तशीच दिसल. त्याची क्वालिटी तशीच असते, त्याची क्वालिटी कधीच नाही होत चेंज. राईट, रॉकेट शिप अँड समजा इथं रॉकेट शिप टाकलाय. अच्छा, आणखी एक दुसरा एक्झाम्पल, लाईन डॉट जेपॅक. ठीक आहे, आता मी लाईन डॉट जेपॅक टाकलं. आता बघा ही इमेज बघा काय केलं आहे ना, हा जो व्हाईट पोर्शन येतोय त्याला काय केलं, त्या इमेजची जेवढी हाईट विड्थ आहे, इमेजचा पार्ट तेवढा इमेज शो केला आणि बाकीच्या हाईट आणि विड्थ मध्ये त्याने काय केलं, बॅकग्राऊंड कलर व्हाईट दाखवतोय, कारण ही कुठली इमेज आहे, जेपॅक इमेज आहे. जेपीजी. हा, आणि हे जर आपल्याला ट्रान्सफर पाहिजे असतं तर आपल्याला कुठली इमेज पाहिजे असती, पीएनजी. PNG. म्हणजे फक्त ॲरो दिसला असता आणि बाकी सगळं ऑरेंज कलर दिसलं असतं. ठीक आहे. आता आपण जेव्हा जे इमेजेस स्टार्ट केले तर त्यावेळेस आपण म्हटलं की 2 ऍट्रिब्यूट आपण टाकले पाहिजेत. राईट, टायटल ऑल्ट आणि टायटल. हा. बट आता इथे काय टाकणार, हे तर काय एक 2 सेक्शन मध्ये काय करायचं, आपल्याला डिवाइड करायचं आहे. इथे वर एक सेक्शन आहे अबाउट अस आणि खाली आहे टेस्टिमोनियल, आणि त्या 2 सेक्शन मध्ये काय पाहिजे, आपल्याला बॉर्डर पाहिजे, म्हणून आपण ही इमेज वापरतोय. तर हे इमेज असं बेसिकली काही सांगत नाही आहे इन्फॉर्मेशन, है ना. तर त्या जागी अल्ट आणि टायटल एम्प्टी टाकून द्यायचे. अल्ट आणि टायटल एम्प्टी टाकून द्यायचे. समजा हे अल्ट आणि टायटल जर नाही टाकलं आपण, आणि समजा कोणी फिजिकली चॅलेंज पर्सन आहे जो बघू शकत नाही, तर आणि तो स्क्रीन रीडर वापरतोय वेबसाईट यूज करण्यासाठी, तर स्क्रीन रीडर काय करेल, इथे येऊन लाईन डॉट जेपॅक हे नाव वाचल आणि तो कन्फ्युज होऊन जाईल, त्याला कळणार नाही लाईन डॉट जेपॅक म्हणजे काय. तर त्याच्याऐवजी इथं फक्त एम्प्टी टाकून दिलं आपण अल्ट आणि टायटल, तर तो याला रीडच करणार नाही, कारण याला रीड करून काही असं अर्थ पण नाही आहे ना. बेसिकली ते एक डिझाईन आहे 2 सेक्शनला सेपरेट करण्यासाठी. तर अशा वेळेस अल्ट आणि टायटल मध्ये लाईन वगैरे असं काही लिहिण्यापेक्षा त्याला एम्प्टी सोडून द्यायचं. ओके, देन रॉकेट शिप हॅलो डॉट सर. PNG. हा, येस. आवाज तुमचा बारीक मोठा होतोय सर, मलाच होते का बाकी काय? मे बी होत असेल, लाईट गेली आहे, मोबाईलवर कनेक्ट आहे. ठीक आहे. इथं आपण किती 4 इमेजेस टाकल्यात. राईट, आता ह्या 4 इमेजेस ब्राउझरवरती दिसत आहेत, परफेक्ट PNG Yes, sir. दिसत ना, ट्रान्सपरंट आहेत. बट हे 4 इमेजेस वापरण्यामध्ये काय होतोय प्रॉब्लेम ते बघूया. मी तर नेटवर्क टॅब मध्ये गेलो, नेटवर्क टॅब मध्ये इमेज सिलेक्ट केलाय. बेसिकली इथं ऑल असतं, ऑलच्या ऐवजी मी काय म्हणलं इमेज, याला लोड केलं. किती इमेज लोड झाल्या, 4 इमेज लोड झाल्या. कोणाचं बॅकग्राऊंड आवाज येते, ओके. तर होतंय काय, ह्या इमेजेस आपल्या सर्व्हरवरती है ना, वरती ऑनलाईनला स्टोर आहेत, आणि जेव्हा आपण इथं ही वेबसाईट हिट करतोय
तर आपल्या ब्राउझरवरून रिक्वेस्ट जाते सर्व्हरला आणि तिथून हा सगळा डेटा घेऊन येतो. म्हणजेच तिथून काय होतात, इथून आता 4 इमेजेस आणायचे आहेत, तर किती रिक्वेस्ट जात आहेत? 4. 4 रिक्वेस्ट जात आहेत, राईट? आणि 4 रिक्वेस्ट जात आहेत म्हणजे वेळ पण जाईल थोडा बऱ्याचपैकी. येस सर. रिक्वेस्टच्या ऐवजी 4चा वेळ जाणार. हा 4चा वेळ जाईल, राईट? म्हणजे समजा आपल्याकडे 2 व्हीलर आहे है ना, आणि घरी काहीतरी कार्यक्रम आहे, आपल्याला ते हे पाणी आणायचं आहे बिस्लरीचं, तर आणि एकटाच माणूस आहे, तर तो एका वेळेस किती बॉटल आणू शकतो? ती 20 लिटरवाली एकच एक. आणू शकतो है ना, एकच. आणि 4 बाटली पाहिजेत. तर त्याला घरून किती वेळेस दुकानाला जावं लागेल? 4 वेळेस. 4 4 वेळेस. वेळेस जावं लागेल. बट त्याच्याऐवजी समजा त्याकडे 4 व्हीलर आहे, तर तो एकदा जाईल. एकदाच जाईल आणि पूर्ण 4ही बॉटल घेऊन येईल. म्हणजे वेळ वाचतोय, एफर्ट्स वाचतायत, येस सर. बरोबर आहे? येस सर. इथं पण तसंच होतंय. इथं काय होतंय, 4 इमेजेस आहेत सेपरेट आणि ह्या 4 इमेजेस सर्व्हरवरती स्टोअर आहेत. त्या सर्व्हरवरून आपल्याला काय करायच्यात, इथं आणायच्या आहेत आपल्या ब्राउझरला, आपल्या स्क्रीनवरती. तर ब्राउझर काय करेल, प्रत्येक इमेजसाठी एक रिक्वेस्ट पाठवलं. म्हणाल सर्व्हरला किंवा मला ही इमेज पाहिजे, मला ही इमेज पाहिजे, मला ही इमेज पाहिजे, मला ही इमेज पाहिजे. तो 4 रिक्वेस्ट पाठवल. 4 रिक्वेस्ट म्हणजे ऑफकोर्स जास्त टाइम जाईल आणि डेटा मिळेल. ऑफकोर्स वेबसाईट आपली दिसली, बट याच्यामध्ये वेळ जाणार आहे. तर याच्यासाठी टाइम येईल. हा, तर याच्यासाठी आपण आला एक कन्सेप्ट वापरतो आपण बऱ्याच वेळेस, स्प्राईट इमेज नावाची. तर स्प्राईट इमेज म्हणजे काय असतं, जितक्या काही PNG इमेजेस आहेत, आता ह्या PNG इमेजेस आहेत ट्रान्सपरंट, त्या ट्रान्सपरंट इमेजेस काय करतो आपण, एका प्लेनवरती ठेवतो. म्हणजे एक लेआउट ते क्रिएट करतो, म्हणजे एक नवीन इमेज क्रिएट करतो मोठी, आणि त्या इमेजमध्ये आपण ह्या सगळ्या इमेजेस काय करतो, ठेवून देतो, राईट? मी इथं म्हटलं स्प्राईट, ओके केलंय. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, आपला जो आपल्या जे इमेजेस आहेत त्या सगळ्या काय PNG आहेत, म्हणजे ट्रान्सपरंट आहेत, येस सगळे सर. PNG इमेजेस आहेत. आता याच्यापासून जर समजा मला एक नवीन इमेज बनवायची आहे, त्या पण ट्रान्सपरंट असल्या पाहिजेत ना, म्हणजे हा व्हाईट पोर्शन नको आहे. तर मी इथं लेयर्सला क्लिक केलं, हे बॅकग्राऊंड जे आहे हे लॉक आहे, याला ओपन केलं डबल क्लिक करून, अँड हा जो डोळा आहे याला मी काढून टाकलं, तर हा झाला ट्रान्सपरंट. येस सर. आता इथं मी म्हणतोय ओपन, ओपन म्हणल्यानंतर काय 4 इमेजेस ओपन करतो मी. तुमच्याकडे 5 इमेजेस आहेत, ठीक आहे. याला म्हटलं ओपन, सगळ्या इमेजेस ओपन झाल्या. Right? आता ही इमेज मला याच्यावरती पाहिजे, ह्या प्लेनवरती. तर याला क्लिक केलंय मी, Ctrl+A केलं, Ctrl+C केलं आणि याच्यावरती येऊन म्हणतोय Ctrl+V, राईट? आणि हा ॲरो पकडून आता मी याला सिलेक्ट करून इथं आणून ठेवतोय, राईट? त्याच्यानंतर ही इमेज Ctrl+A, Ctrl+C, Ctrl+V, याला पण इथं आणून ठेवतोय मी, राईट? त्याच्यानंतर Ctrl+A, Ctrl+C, Ctrl+V, याला पण इथं आणून ठेवलं. ठीक आहे. याच्यानंतर कुठली इमेज आहे ही. तर Ctrl+A, Ctrl+C, Ctrl+V करायपेक्षा डायरेक्टली मी याला ड्रॅग अँड ड्रॉप पण करू शकतो. सिलेक्ट केलं, ओढून आणलं इकडं है ना, ड्रॅग केलं आणि इथं ड्रॉप केलं, तर ही इमेज झाली. त्याच्यानंतर कुठली इमेज आहे, ही पण झालेली आहे, ही पण झालेली आहे, हे एक बाकी आहे. याला पण ड्रॅग अँड ड्रॉप केलं, ओके. सो आता ही जी इमेज झाली, ही इमेज मला सेव्ह करायची आहे ऍज अ PNG, एक इमेज म्हणून सेव्ह करायची आहे. तर मी काय करणार, Alt Ctrl Shift S, काय काय प्रेस केलं मी, Alt Ctrl Shift येस. S, Alt Ctrl Shift S, किंवाच याला आपण आज पण म्हणू शकतो, अरे काय झालंय, हँग झालं का काय,
सेव्ह फॉर वेब म्हटलंय. Hang कसं करायचं? आणि याच्यामध्ये फॉर्मॅट काय म्हणलं आपण? पीएनजी ना, कारण पीएनजी पाहिजे आपल्याला. मी एंटर केलं. काय झालं का, काय झालं याला? वर्क होतंय सगळं. ओके, मी आणखी एकदा दाखवतो इथून, है ना. इथं कुठं आहे का सेव्ह फॉर वेब? इथं काय अल्ट शिफ्ट कंट्रोल येस. येस. आपण वेबसाठी सेव्ह करायचं आहे आणि कुठल्या फॉर्मॅट मध्ये करायचं आहे? पीएनजी. PNG. पीएनजी म्हटलं इथं मी. जेपॅक नको आहे. जेपॅक म्हटलं तर काय होऊन जाईल? आला बॅकग्राऊंड व्हाईट, येस सर. तो नको आहे. म्हणून आपण म्हटलं पीएनजी 24 अँड हँड काय होतंय, झाला सेव्ह होतं. आणि आपल्या इमेजेस फोल्डरचा पाथ आहे, ऑलरेडी दिलेला आहे मी. इथं सेव्ह करतोय. आपला जो सध्याचा स्प्राईट इमेजेस आहे, इमेजेस मध्ये ऍसेट्स आहे, राईट. HTML इमेजेस, स्प्राईट इमेजेस चालू आहे आपला. त्याच्यामध्ये ऍसेट्स, ऍसेट्स मध्ये इमेजेस, इमेजेस मध्ये स्प्राईट इमेज म्हणून सेव्ह करतोय. आता ती इमेज सेव्ह झाली, त्याला मी क्लोज करतोय. याची काही गरज नाहीये, यांची पण गरज नाहीये, याची पण गरज नाहीये. सो आता हे जे 5 रिक्वेस्ट झाले आहेत ना, किंवा 4 इमेजेस, 4 रिक्वेस्ट झाले, तर त्याला आपण थोडस आता कमी करू शकतोय. तर सगळ्यात पहिल्यांदा काय म्हटलं मी, इमेज. अच्छा, इमेज नाही, आता आपण ते बॅकग्राऊंड इमेज म्हणून वापरायचं आहे. स्पॅन, स्पॅन पहिली इमेज कुठली आहे? हो, जे काही असेल मी JPG. इमेज, इमेज 1 नाव देतो. ठीक आहे. आणि आता ह्या स्पॅनला आपण CSS अप्लाय करायचे. म्हटलं डॉट इमेज 1 अँड याला आपण काहीतरी देऊ विड्थ 100%, 100 पिक्सल. तर आपल्याला माहिती आहे आपल्या इमेजेसची हाईट अँड विड्थ किती आहे? 100 पिक्सल आहे. याला म्हणलं आता मी बॅकग्राऊंड इमेज URL URL मध्ये काय यायला पाहिजे आता? सर 2 डॉट पाहिजे. तर 2 डॉट आणि इमेजचं नाव. स्प्राईट ना, sprite.png. ठीक आहे. ब्राउझरला गेलो, दिसत नाही आहे. काय इश्यू आहे? तर तो बॅकग्राऊंड कलर. बॅकग्राऊंड कलर बोललो सर. नाही, बॅकग्राऊंड कलर नाहीये. बरं ठीक आहे. येस, डॉट जेपीजी केलं सर, PNG पाहिजे वाटतं. पेजेस आहे ना. हा. तर ते डबल डॉट घेतल्यामुळं नाही, पाथ बरोबर आहे ना, तो डबल डॉट शिवाय तो बाहेर येणारच नाही. तर असेच पाहिजे ना ते सर. ऍसेट्स मध्ये जायची गरजच नाही ना. आपण CSS फोल्डर मध्ये, CSS फोल्डर मधून बाहेर आलो आणि आपण हा. इमेज फोल्डर मध्ये चाललोय. येस, एनीवन? अक्षय? तर झेड इंडेक्स दिला तर नाही, पोझिशन दिलंच नाही ना आपण झेड इंडेक्स त्याला. ते तर 4 त्याला images बॅकग्राऊंड बॅकग्राऊंड साईज कव्हर कंटेन. नाही, ते नंतरचा पार्ट आहे. इमेज पिक्सेट होते वगैरे. सिंगल कोलन नाही पाहिजे, कामा नाही पाहिजे. तर हाईट वेट तर दिली आहे, मग तो तिसरा पाहिजे. तर कामा नाही पाहिजे, कामा. कुठं आहे कॉमा? URL नाही, ह्याच्यानं काही फरक नाही पडत. ऍक्च्युली टाकलंच पाहिजे ते. नाही टाकलं तरी काही नाही फरक पडत. 4 इमेज असल्यामुळे होतंय का? नाही, बेसिक आहे. आपण पहिल्या दिवशी शिकलो आहे. इमेज जो क्लास आहे तो कुठल्या एलिमेंट वरती लावला आहे आपण? स्पॅन. डिस्प्ले इनलाईन ब्लॉक सर. तो इनलाईन एलिमेंट आहे ना. हा सर, Yes, डिस्प्ले sir. इनलाईन ब्लॉक. इनलाईन ब्लॉक म्हणलं पाहिजे. खाली इमेज सर एकच झाली ना सर. हा, पण आपण एकच दिले ना.
हाईट अँड विड्थ किती दिले? 100 दिले. 100. तर आता बघा sprite डॉट png लोड झाली, म्हणजे त्याच्यामध्ये किती इमेजेस लोड झाले? 5 इमेजेस लोड झाले, राईट. आणि हम्म. याच्यासाठी किती रिक्वेस्ट गेलेत? एकच रिक्वेस्ट एकच रिक्वेस्ट गेली. म्हणजे डेफिनेटली हे आपला काय करते? टाइम सेव्ह करते. आता समजा मला दुसरी इमेज पाहिजे, राईट. तर थोडसा आता हा पार्ट आहे की कॅल्क्युलेशन वगैरे करावं लागतं, तितकं काही अवघड नाही आहे. मी म्हटलं इथं इमेज 2 तर इमेज 2 म्हटल्यानंतर काय करतोय? सेम इमेज घेतोय. बट आपला इमेज कुठली पाहिजे आता? सेकंड. स्प्राइट आपल्याला ही इमेज पाहिजे, है ना? सो बंद करायचं पाहिजे नव्हतं. त्या इमेजला मी काय केलं? आता इथं ओपन केलं अँड आता मी इथून हे काही टूल्स आहेत ते आपण हळूहळू बघू, राईट. म्हणजे मला एखादा समजा पार्ट सिलेक्ट करायचा आहे आणि त्याला मूव्ह करायचा आहे, तर मी हा ॲरो दाबणार, फर्स्ट वाला दिसतोय. आणि Yes. समजा मला काही मेजरमेंट्स करायचे आहेत, तर त्यासाठी आपण मॉर्क्यू टूल वापरणार. एक तर तुम्ही कीबोर्डचं एम प्रेस करा किंवा स्क्रीनवरती येऊन हे जे टूल्स दिसत आहे ह्याचा सेकंड ऑप्शन ना मॉर्क्यू टूल. आणि मला याच्यापासून काय करायचं आहे? आता इथून डिस्टन्स मोजायचा आहे. तर इथून याचं डिस्टन्स किती आहे? जवळपास 100 पिक्सल आहे. तिथे दिसतंय Yes, डब्ल्यू sir. डब्ल्यू है ना. समजा हे चुकून सोडून दिलं तर इथे येऊ शकता तुम्ही इन्फोवरती. आणि इन्फोवरती बघा विड्थ किती आहे? 100 पिक्सल. राईट. आणि टॉपनं तर काहीच नाही, टॉपनं तर 0च आहे. समजा सगळ्या इमेजेस आपल्या चिकटून आहेत टॉपनं, राईट. तर इकडनं किती आहे? 100 पिक्सल. तर याला आपण काय म्हणणार की बाबा इमेज जी आहे ही मोठी इमेज आहे, तर तू काय कर, जे बॅकग्राऊंड पोझिशन आहे ती पोझिशन कशी घे? पहिली पोझिशन घे 100 पिक्सल आणि दुसरी पोझिशन घे 0 पिक्सल. आता इमेज कसं काय आली? पिक्सल ना? हा -100 पिक्सल. आता इथे इमेज कसं काय बरोबर प्रॉपर आली होती? कारण इथं बॅकग्राऊंड पोझिशन काय होती? 0,0 होती आणि जी बाय डिफॉल्ट असते, त्यामुळे पहिली इमेजेस आपल्याला व्यवस्थित दिसते, राईट. बट सेकंड इमेज जी आहे ती 100 पिक्सल वरती आहे हॉरिझॉन्टली आणि वरून 0 पिक्सलच आहे. तर आपण इथं म्हणलं -100 पिक्सल आली इमेज. हो. सेम आता समजा थर्ड इमेज पाहिजे आपल्याला, तर काय कॅल्क्युलेशन असतील आपले? -100 च्या ऐवजी काय? -200. 200 येईल. अँड आपण त्याला म्हटलं 3 सेव्ह ऑल केलं. ओके. सर CSS मध्ये येते क्लास सेलेक्टर क्लासचं नाव. ते त्याच्यामुळे त्यांना सेकंडला चेंज केली. आता Yes. बघा आली तिसरी इमेज. येस सर. Yes. तर आपण वेब ऍप्लिकेशनचा किंवा वेबसाईटचा आपण काय केलं? परफॉर्मन्स इन्क्रीज केला. समजा इथं 7 इमेज होत्या, तर 7 रिक्वेस्टच्या ऐवजी आता काय चालले? एकच रिक्वेस्ट चालली आहे. एकच request. इमेज काय होते आपली? लोड होते सर्व्हरवरून आपल्या कम्प्युटरमध्ये, आपल्या PC मध्ये किंवा जो यूज करतोय त्याच्यामध्ये, राईट. सो याला म्हणतात स्प्राइट इमेज. आणि हे जे मी लोगो डाउनलोड केलेत ते ह्या वेबसाईटवर केलेत, फ्लॅट आयकॉन्स म्हणून, है ना. तुम्हाला जे लोगो पाहिजे ते इथं सर्च करा, तसे लोगो मिळतील. इथं जायचं, डाउनलोड करायचं, डाउनलोड फॉर फ्री PNG इमेज डाउनलोड होतो, राईट. आता माझं थोडंसं नेटवर्कचा इश्यू आहे बहुतेक, तरी झाली है ना. project.png ठीक आहे. तर इथून तुम्ही त्या इमेजेस डाउनलोड करू शकता आणि तुम्हाला जशा पाहिजे तशा इमेजेस तुम्ही बनवू शकता. ओके. याच्यामध्ये काही क्वेश्चन, काही डाऊट? सर हे तर आपण एका लाईन मध्ये घेतलं. हा, समजा इन केस. येस, परफेक्ट, नाईस हा. क्वेश्चन. सपोज ही इमेज जर समज कुठं आहे? अच्छा, आता ही चेंज करता येणार नाही आपल्याला.
आहे इथेच ठेवतोय. आता मी काय करतोय, एक नवीन ओपन करतो इमेज अँड लँडिंग इमेज आहे. ही इमेज मला काय करायची आहे, इथं टाकून द्यायची आहे. तर ह्या इमेजला समज मी इथे घेतला, राईट. येस. आणि याला मी वापस सेव्ह केलं स्प्राईट इमेजेस. सेम इमेजला सेव्ह करतो मी. ठीक आहे. आता ही इमेज पाहिजे. तर इकडून किती डिस्टन्स आहे हॉरिझॉन्टली 0. आणि वरून किती असेल? 0. 100 असेल ना? 100 or 200. 100. राईट. तर आता मी इथे काय करतोय, एक इमेज घेतोय, इमेज 4 आहे. इथं एक क्लास घेतला इमेज 4 बट इथं असेल 0 0. एक्स ऍक्सिसला काहीच डिस्टन्स नाही आहे 0 आणि इथं असेल -100 कारण आता वरून 100 पिक्सल खाली यायचं आहे आपल्याला. ह्या आधीच्या इमेज मध्ये वरून आपला काहीच पण नव्हतं डिस्टन्स, त्यामुळे 0 देत होतो वाय व्हॅल्यू. आता वाय व्हॅल्यू आपण दिले 100 पिक्सल. आली इमेज? हो. हॅलो सर. पण सर तिथे नव्हती पाहिजे समजा ती इमेज, ती आपल्याला खाली दुसरी पाहिजे होती. अरे भाई सिंपल आहे. मग ते एस्टिमेट मध्ये चेंज करणार आपण. याला मी काय केलं, समजा हे सगळे जे स्पॅन्स आहेत त्यांना एका ड्यू मध्ये टाकून दिलं, ब्लॉक लेवल एलिमेंट आहे अच्छा आणि अच्छा. हा इथे जाईल. आलं. हम्म. आलं लक्षात सर त्यात. हॅलो सर, आपण त्याला लेफ्ट टॉप घेऊन सनी खाली घेऊ शकणार का सर याला? गरज नाही ना लॅपटॉप घेऊन कसा ना. स्टॅटिक आहेत ना, स्टॅटिक पाहिजेत आपल्याला, एका खाली एक किंवा एकाच्या एक बाजूला एक. तर Yes, पोझिशन sir. द्यायची काय गरज आहे? सर या दोन्ही मध्ये डिस्टन्स देऊ शकतो का सर देऊ इमेज शकतो मध्ये? ना. हे बघ, इथं आपण काय करणार, स्पॅन दिला तर डिस्प्ले लाईन ब्लॉक म्हणलंय, तर आता मार्जिन पण आपण देऊ शकतो. मी म्हटलं मार्जिन 20 पिक्सल. 20 पिक्सल. अच्छा, मी कोणा दिलं मार्जिन? इमेज 3 ला झालं फक्त. एकाला दिलं Image. फक्त, ना. तर एक काम करू शकतो, बस सगळ्याच द्यायचं आहे. तर मी तुम्हाला ड्यूच्या अंदर देऊ शकतो. नाही स्पॅनच देऊ ना सगळ्या हा. इथं. हा. येस सर. सीएसएस तुम्ही काही पण करू शकता, ज्या सीएसएसच्या प्रॉपर्टी आधीपासून वापरत आलाय त्या वापरू हम्म. शकता. त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही. ओके. बट मी आधीपासून म्हणतोय हा ना, माणसं ना काही जागी आळशी असलं पाहिजे, तर काय होतं, प्रगती होते. तर मी आळशी आहे, मला हे एवढं करायचंच नाहीये की फोटोशॉप ओपन कराल, एक लेआउट काढा, त्याच्यामध्ये इमेजेस घ्या, त्याला पोझिशन द्या. आता इथं थोडी मी थोडंसं इथं हलगर्जीपणा केलाय. इथं स्पेस सुटली आहे किंवा ह्या दोघांच्या मध्ये स्पेस आणि ह्या दोघांच्या मधला स्पेस, ह्या दोघांच्या मधला स्पेस परफेक्ट नाहीये है ना. येस Yes, sir. परफेक्शन नाही केलंय, म्हणजे करायचं म्हणून केलेलं आहे आता हे काम. आणि हे असं काम नाही जमत प्रोफेशनली. प्रोफेशनली आपण गोष्टी व्यवस्थित कराव्या लागतात. तर मी काय करणार, सीएसएस स्प्राईट टूल ह्या वेबसाईट वरती गेलो मी. सीएसएस स्प्राईट टूल. इथं मी ड्रॉप इमेजेस म्हटल्या, मला ज्या ज्या इमेजेसचे स्प्राईट इमेज बनवायचे आहे त्या सगळ्या इमेजेस मी काय केल्या, सिलेक्ट केल्या, ओपन म्हटलं. सगळ्या इमेजेस इथं लोड होत आहेत. येस हो. सर. झाल्या लोड. ठीक आहे. इथं काही ऑप्शन्स आहेत. फॉर्मॅट काय पाहिजे स्प्राईटचा? पीएनजी पाहिजे. PNG. हा सीएसएस काहीतरी प्रिफिक्स बनतोय. मी म्हणतोय बीजी, कारण बॅकग्राऊंडला इमेज वापरायचे मला म्हणून दिलं मी. अलाइनमेंट कशी पाहिजे, हॉरिझॉन्टल का व्हर्टिकल? आपल्याला एकाच लाईन मध्ये पाहिजे ते इमेज हॉरिझॉन्टल. म्हणून हॉरिझॉन्टल दिलं. आणि इथं म्हटलं मी जनरेट सीएसएस स्प्राईट. ठीक आहे. सो जनरेटिंग सीएसएस स्प्राईट. अच्छा, आपण त्याला तिथेच पॅडिंग पण देऊ शकतो. हा, एवढा काय वेळ घेते नेमकं नका, सकाळीच नेट का स्लो चालतं कळत नाही. आता जनरेटिंग सीएसएस मीन्स फक्त कोड येणार फक्त वाटतं ना सर?
तो इमेज क्रिएट करून दिला आपल्याला आणि CSS पण क्रिएट करून दिला. अच्छा. मोबाईलला कनेक्ट आहे का नेट? आता broadband लागला. आपण स्क्रीनशॉट स्टॉप करतो. बँडविड्थ वाचत थोडी. ओके. सो फाईल डाउनलोड झाली आता. राईट. CSS स्प्राइट पॅकेज नावाची फाईल डाउनलोड झाली. स्क्रीन दिसते ना? येस सर. मी शो इन फोल्डर म्हटलं. मी यालाच इथं काय करतोय, एक्स्ट्रॅक्ट फाईल्स म्हणतोय. ओके. सो कुठेतरी फोल्डर ओपन झाला इथं. आता इथं बघा ना, CSS स्प्राइट CSS दिली आहे, ही इमेजेस दिली आहे आपल्याला. Yes. इमेज एक्झॅक्ट हो. जशी पाहिजे तशी. काही कष्ट लागले का आपल्याला करायची. एक नाही. HTML फाईल पण दिली आहे तिनं. मी याला ओपन करतोय. HTML कोड पण क्रिएट करून दिला त्याला. टाकले किती स्पॅन टाकले? 5 स्पॅन. 5 स्पॅन टाकले. कोड दिलाय जसं बघा आपण जो दिला होता तोच कोड. बॅकग्राऊंड आणि त्यानं शॉर्ट हँड वापरले. आपण शॉर्ट हँड नाही भेटला. राईट. बॅकग्राऊंड URL ही आहे आणि बॅकग्राऊंड पोझिशन बघा 0 0. राईट. सेकंड सिलेक्ट केलं. बॅकग्राऊंड URL पोझिशन काय दिला -100 पिक्सल 0 -200 पिक्सल 0 -300 पिक्सल 0 0. सगळा कोड डिस्प्ले इन लॅम्प ब्लॉक सगळंच पूर्ण झालं. आपलं काम काय आता फक्त ते ऑटोमॅटिकली डायरेक्ट येऊन गेलं का तिकडे 5 वगैरे सगळे? येस सगळं त्यालाच क्रिएट करून देतो. सो आता मी इथे जाणार अँड ही इमेज उचलणार आधी. ही इमेज कुठं टाकायचं आपल्याला? आपल्या फोल्डरमध्ये. इमेज फोल्डर मध्ये. स्प्राइट इमेज, asset, images मध्ये टाकली इमेज. देन त्याला कुठं ओपन करतो, नोटपॅड मध्ये ओपन करतो. ही सगळी CSS मी इथून कॉपी करून घेतोय. CSS कुठे टाकायचे आपल्याला? आपल्या फाईल मध्ये. आपल्या CSS. जे आपण दिलेलं आहे तिचं काय करतोय, कमेंट करतोय. राईट. देन हे जे आहे HTML मधून आपण काय करू, तर HTML मध्ये पण CSS क्रिएट करून दिले. कॉपी केला आपल्या HTML मध्ये टाकतोय हा कोड. ओके ठीक आहे. पण आता एक प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये की आपल्याला आपली जी इमेज आहे ती कुठं आहे? CSS Image मधून folder इमेजेस मध्ये. मध्ये Images. images मधून जावं. म्हणजे आपला हा. फक्त इथं काय चेंज करायचं आहे आता? Path. पाथ अपडेट करायचा आहे. पाथ. राईट है ना? अच्छा नाही नाही आपण नाव चेंज केलं. नाव चेंज केलंय CSS. तर प्रत्येक जागी मला हे काय करायचं आहे, हे थोडं वाढवायचं आहे. जिथे जिथे हे टाकलंय आपण मी प्रत्येक जागी टाकून देतो. हे
सो एस्टिमेल रेडी आहे, सीएसएस रेडी आहे, इमेज पण टाकून दिले आपण. चेक करू. बरं. आपला कुठं आहे पेज? हा, आले 5 इमेज. येस सर. बट हे जर मी डायरेक्टली तुम्हाला शॉर्टकट सांगितलं असतं ते वर्क कसं होते कळालं नसतं, है ना. आउटपुट sir. आणण्यापेक्षा गोष्टी समजणं महत्वाचं आहे, कशा होत आहेत. हो. सो याच्यामध्ये काही क्वेश्चन काही डाऊट आहे? नाही सर. सर ते प्रॉपर इमेज घेतलं ना, वरून काही कटलं नाही, व्यवस्थित आलंय का सगळं ते टॉपला? हा, येस, एक्झॅक्ट आलंय. आता आपण समजा याला जर हा जो डी आहे याला जर दिला मार्जिन दिसला तुम्हाला. जेवढी घ्यायची तेवढीच घेतली प्रॉपर व्यवस्थित. काही क्वेश्चन आहे याच्यामध्ये? नाही सर. वैभव, तुलसी, विशाखा, रुपेश, क्लिअर सर. ओके, दीप्ती, बरेच जण बोलत नाहीत. आपण हे स्वतः पण करता आली पाहिजे स्प्राईट इमेज, राईट? हो सर. हो, नाही. ते प्रॅक्टिस करत त्याचं. हा, म्हणजे तुम्हाला हॅलो सर. होमवर्क मध्ये हे स्वतः पण करायचं आहे. पण ते मला नाही कळणार तुम्ही स्वतः क्रिएट करताय का ऑनलाईन वापरताय, है ना. कुठले हॅलो सर. तरी. हा, येस. जे कालचं जे टास्क होता ना सर तुम्ही हा दिलेला, हा आपण क्लिक केल्यावर होम पेजवर अबाउट अस वर क्लिक केल्यावर पेज चेंज होऊ लागतं सर. हा. आपण सगळ्यासाठी एकच सीएसएस वापरला होता. हम्म अजून त्याच्यामध्ये बॅकग्राऊंड इमेज हम्म दिलत सर. आणि बॅकग्राऊंड इमेज प्रत्येकवर मला एकच आलंय सर, चेंज करायचं होतं मला. अच्छा, मग क्लास वेगवेगळे टाकावं लागतील ना प्रत्येक पेजला? प्रत्येक पेजला क्लास वेगवेगळे टाकल तर सर सीएसएस एकच आहे ना सर, चालेल का तसं? नाही, प्रत्येक बॅकग्राऊंड इमेज वेगळी करायची, URL वेगळा टाकायचा त्याचा. नाही सर, URL वेगळं टाकलं नाही, क्लास वेगळं टाकून भेटेल तुम्ही, पण सीएसएस एकच आहे की सर आपली. नाही करत, तू काय म्हणतोय? एक काम कर, स्क्रीन शेअर करशील?